हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो मी आत्ता बनवणार आहे वांग्याची भाजी, म्हणजे मसाला वांगं भरून. सो त्याच्यासाठी आता आपण साहित्य काढूया. तर घेते मी लसण निवडून, त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेत. हे सकाळीच भाजवली होती, आता उशीर झाला आहे कारण की बाहेर पण गेलतो, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला स्वयंपाक बनवायला. फक्त भाजी राहिली, वरण भात आणि चपात्या झाल्या. रुद्रांचं पण जेवण झालं, टिफिन पण दिला त्याला. पण आत्ता उशीर झाला आहे, फक्त वांग्याची भाजी राहिली. आणि सकाळी जर काढला असताना वांग्याची भाजी बनवली असती तर व्हिडिओ पण नसता काढला, कारण की मार्केटमध्ये जायचं होतं, किराणा वगैरे भरायचा होता, त्यामुळे खूप उशीर झाला. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो मी आता काय केलं आहे, ह्याच्यामध्ये डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि आता आपण ह्याच्यामध्ये डायरेक्ट लसण आहे, लसण, तिखट, मीठ सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे काय होतं की मिक्सरला मसाला काढला की लगेच आपल्याला वांग्यामध्ये भरायला खूप सोपा जातो. लसण आता निवडून ठेवला काल, म्हणजे थोडा जास्त निवडून ठेवला होता, तो काल संपला. आणि काल आपल्या चॅनलवरती एक पण व्हिडिओ पण नाही आलेला, रील पण नाही आली, कारण की काल मी गेलते बाहेर, हॉस्पिटलमध्ये गेलते. मग त्याच्यामुळं काल बाहेर गेलतो, ते थोडासा काढला पण एडिटिंग अजिबात नाही झाला. त्याच्यामुळं म्हटलं चला. आणि तसा तर व्हिडिओ रेसिपीचा वगैरे काल पण नाही काढलं झालं आणि परवा पण नाही. डायरेक्ट मी शुक्रवारी बनवला होता, त्याच्यावर आज सोमवारी बनवते. रोजची रोज नाही होते काढणं, म्हणजे जे माझ्याकडनं अगोदर काढलेले असतात ना, तर तेच मी शक्यतो अपलोड करते. अगोदर लसूण निवडून घेते, तोपर्यंत मी काय करते, जे वांगे आहेत ते थोडंसं पाण्यात ठेवते थोडा वेळ. म्हणजे लसण वगैरे निवडूस तर, मिक्सरला मसाला काढूस तर थोडा वेळ पाण्यात ठेवलं. तसे म्हणजे कालच आणलेत, शिळे नाही आहेत. शिळे थोडेसे असेल तरी ठेवले तरी चालते, कारण की मला ह्याचे काटे वगैरे आहेत ना, मी पूर्ण ह्याचे काटे काढते, कारण की मला काटे अजिबात नाही आवडते भाजीमध्ये. असे छोट्या छोट्या वांगे असेल ना तर भरून करायला भारी वाटतं आहे. काही मोठाले आहेत, काही छोटाले पण आहेत. काल हॉस्पिटलमध्ये पण गेलतो आणि हे पण केलं, म्हणजे थोडासा बाजार पण केला, जास्त नाही आणला. कारण की काय होतं, आता उन्हाळा आहे तर खराब होतो. आणि ज्या मार्केटमध्ये गेलतो आम्ही तिकडे जास्त नसतो बाजार, रविवारचं, म्हणजे रविवारचा दुसरीकडे असतो, तिथं नसतो. आता हे वांगे आहेत, थोडा वेळ आपण पाण्यामध्ये ठेवूया. मी मसाला करण्यासाठी जास्त आणला होता, पण अजून तरी नाही मसाला करणं झालं. आता कधी करणं होईल सांगता नाही येते, पण पावसाळा चालू व्हायच्या आधी मला एकदा करावंच लागणार आहे. बघू शकता, आता ह्याच्यामध्ये मी लसूण शेंगदाणे ॲड केलेत. आणि आपल्याला आता जेवढं भाजीला मीठ लागणार आहे ना, तेवढं मीठ लगेच ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. 1 चमचाला थोडंसं कमी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये भाजीला टाकायची काहीच गरज नाही, मीठ नाही टाकायचं, काहीच नाही टाकायचं, फक्त तेलामध्ये वांगे आहेत ते छान परतून घ्यायचेत. आणि आता हे लाल तिखट, म्हणजे मसाला तिखट आहे, सो मी 2 चमचे टाकते, कारण की शेंगदाण्याच्या भाजीला थोडंसं तिखट जास्तच टाकायचं. आणि आता मी ह्याच्यामध्ये हळद पण टाकते लगेच. आणि अजून थोडंसं आपल्याला फक्त लाल तिखट आहे ते टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला नाही, पण खडे मसाला आहे. हे अगदी थोडंसं, म्हणजे हळदीचा चमचा आहे ना, तो अर्धा चमचा. हे पूर्ण लाल तिखट दिसतंय. सेम हेच कांदा लसूण मसाला बनवला. आता थोडंच राहिलं ह्याच्यामध्ये. बघू शकता मसाल्याचं म्हणजे किती फरक दिसतोय. आणि खायला पण खूप, म्हणजे टेस्ट पण खूप वेगळी येते. मी सगळं मिक्स केलं. आता हे मिक्सरला पण बारीक काढून घेऊयात.
आता हे खूप जास्त बारीक नाही काढायचं आपल्याला, थोडंसं मोठालाच ठेवायचं. मोबाईल आहे तो. बघू शकता आता शेंगदाण्याचा कूट आहे तो एकदम आपल्याला मोठाला काढायचा आहे, खूप बारीक नाही करायचा. आणि आत्ता वांगे घेतलेले आहेत मी, हे वांग्याचे आता काट्या पण काढून घेऊयात. आणि ह्याच्यात डेटा आहे ना तो पण अर्धा कट करायचा आहे. आद्या खाऊ खाल्ला? दादा कुठे? वांग खायचं नसतं, त्याची भाजी खायची असते. ती काही हां कैरी नाही ती खायला, त्याची भाजी खायची वांग्याची. तू काय खाऊ खाल्ला आता? खाऊ. काय खाल्लं खाऊ? भाजी. कशाची भाजी खाल्ली? काय काय? दादा कुठे? दादा शाळेत. तू नाही गेली शाळेत? शंभू गेली का? शंभू केली का? सो बघू शकता हे वांग्याचे पूर्ण काटे आहेत ते पण मी काढलेत. आणि डेट आहे ना हा अर्धा कट केलाय आणि अर्धा ठेवलाय. सो आता ह्याचे काटे सगळे काढून झालेत. तर आता आपल्याला ह्याला वांगेफाड करायचे. तर मसाला पण काढून झालेला आहे. आता हा मसाला आहे आपण ह्याचे खूप मोठाले शेंगदाणे राहिले तरी चालते, छान लागते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि वांग्यामध्ये हे भरून घ्यायचं. बघू शकता मी थोडंसं पाणी टाकलं फक्त. हे छान असं मिक्स करूयात. आणि सो बघू शकता मसाला पण आपला मस्त झाला. सो मग ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड केलं आहे, अगदी थोडंसं. तर त्याच्यासाठी थोडासा वलसर दिसतोय. आता हे आपला पूर्ण मसाला तयार झाला आहे. आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. म्हणजे ह्याच्यामध्ये शेंगदाणे भरपूर राहिले होते, असं वरतून नव्हते एवढे दिसत, पण जेव्हा मी प्लेटमध्ये काढलं ना तेव्हा मला खूप जास्त मोठाले शेंगदाणे दिसायले. आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड केलं, तर जे की आपल्याला थोडासा वलसर शेंगदाण्याचा कूट आहे तो भरायचा होता त्याच्यामुळे. आणि मग मी तसंच अजून एकदम भांडं फिरवलं फक्त मिक्सरला. आता एकदम परफेक्ट झाले. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. मी तुम्हाला दाखवते किती छान मसाला झाला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही. तुम्हाला जर आवडत असेल जिरे मोहरी वगैरे तर तेवढं टाकू शकतो, पण मी काही जिरे मोहरी भरलेल्या वांग्याला कधीच नाही वापरत आहे. त्याच्यामुळे त्या मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, कारण की आपल्याला ह्याला मसाला भरपूर लागला आहे. आणि आता आपल्याला रस्सा भाजी बनवायची म्हणल्यावर पाणी वापरायचंच आहे. बघू शकता मस्त झाला आहे मसाला एकदम छान. आता वांगे आहेत ते आपण कट करून घेऊया. वांगे कधी पण काय करायचं कट करताना वांगे खराब आहे, ह्याच्यामध्ये पण पूर्ण वांग्यामध्ये एक आळी निघाली. कधी पण सगळा मसाला तयार करून घेतल्याच्या नंतर बघू शकता मसाला मस्त तयार झालेला आहे. आणि आत्ता वांगे पण मी कट करून घेतले. काही काही वांगे आहेत ते खराब निघले, बरेच खराब निघले आणि चांगले आहेत तेवढे मी घेतलेले आहेत. आणि आत्ता पण ह्याच्यामध्ये मसाला भरूयात आणि लगेच आपल्याला भाजीला फोडणी घालायची. कोथिंबीर पण निवडून घ्यायची राहिली. कोथिंबीर पण थोडीशी ना मिक्सरला लावली ना ती पण भारी लागते, पण मी अगोदर माझ्या लक्षात नाही की निवडून ठेवायची, त्याच्यामुळं आता मी फक्त वरतून टाकते. सो कोथिंबीर निवडून घेते, धुवून घेते आणि मग फोडणी घालते. म्हणजे मला कढईमध्येच धुवून घ्यायची. बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. सो आत्ता रुद्रा शाळेतनं पण येईल, कारण की आत्ता 1:15 वाजला आहे. आणि मी तोपर्यंत भाजी करून घेते. परत माझे कपडे राहिलेत आणि हे राहिलेले मग भांडे वगैरे पण. आज म्हटलं होतं की 1 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिटिंग करेल, पण नाही झाला, कारण की झाला असता बाहेर गेल्यामुळे राहिला. पण चौथी भाजी जरी झाली ना तरी पण झाली तो येऊपर्यंत. तरी मी आज एवढी लवकर उठले होते तरी पण म्हटलं पटकन आवरता येईल. पण रात्री सगळं काम राहिलं होतं भांडे वगैरे, त्याच्यामुळे मला सकाळी उशीर झाला. आणि रात्रीचे जर भांडे जर राहिले ना, रात्री नाही घासले ना, सकाळी राहिले तर मग काम आवरायला दुपारच होते.
आणि आत्ता उद्या पण रुद्रांची सुट्टी आहे. त्याची सुट्टी असल्यावर तर दिवसभर दंगा असतो. एकतर लवकर कोणी उठत नाही आणि तो तर नाहीच उठत आहे, आणि उठल्यापासून मग टी व्ही तर तो कंटिन्यू टी व्ही बघतो सुट्टी दिवशी. रिचार्ज केल्यापासून त्याचं जर टी व्ही सोडतच नाही तो. त्यासाठी आम्ही अगोदर एक वेळेस केला होता रिचार्ज, परत मध्ये तर आणि अभ्यास पण करायला नको म्हणतो. मग परत आम्ही थोडे दिवस अजून बंद ठेवला होता आणि आत्ता परत टाकलाय. आत्ता परत त्याचं टेस्ट चालू झाले, पण आता म्हटलं की डायरेक्ट आता त्याला सुट्ट्या लागतील. मग सुट्ट्यामध्ये तरी थोडीशी बघायला भेटेल म्हणून मग टाकलं परत. सो आता कोथिंबीर धुवून घेतली आणि आता आपण काय करूया, कढई पण ठेवली मी गॅसवरती. आता तेल टाकून घेते. त्याला 10 वाजता शाळेत सोडून 1 तास आम्हाला म्हणजे 11 वाजले साहित्य घेऊन यायला. जवळ आहे त्याच्यामुळे जास्त उशीर नाही लागला, पण ते भरून ठेवायला सगळं आवरायला 1 तास गेला. त्यामुळे 12 तर त्यालाच वाजले. आणि परत मग सकाळी जे मी बाकीचा स्वयंपाक केला ना, तर त्याचा पण भरपूर राडा होता, तो आवरला. त्याच्यामुळे आता मला भाजी करायला एवढा उशीर झालाय. ते येऊपर्यंत भाजी शिजली पाहिजे. सो थोडासा मसाला आहे ना, तो उरलाय आपला, तो आपण त्याला रश्यात वरतून नंतर टाकायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मला ही पूर्ण रस्सा भाजी सोडून घेते. ते जास्त गरम झाले. आता आपल्याला काय करायचं, ह्याला तेलामध्ये फक्त अर्धा मिनिटं परतून घ्यायचं, जास्त वेळ नाही करायचं. आणि ह्याच्यामध्ये आपण लगेच पाणी टाकून घ्यायचं. आता आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे ना भाजी शिजायला, तेवढं पाणी ह्याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कोथिंबीर. सो मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे, कारण की मला वाटतं एवढ्यामध्ये हे शिजणार नाही वांगं, त्याच्यामुळे. आणि आता ह्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकायची, ती मी कट करून ठेवली. आणि आता ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची. आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला ह्याला कमी गॅसवरती शिजवून द्यायचं आहे. आपल्याला जर लवकर म्हणजे शिजायला जर वेळ लागला असेल तर झाकण घालायचं. आणि अशी पण शिजते, पण अशी जरा वेळ घेतो शिजायला, त्याच्यामुळे मग मी झाकण घालून शिजवते. आणि कुकरमध्ये तर ना अगदी 2-3 मिनटामध्येच भाजी शिजते, जास्त वेळ अजिबात नाही लागत आहे छोट्या कुकरमध्ये. स्वतः ह्याला छान मस्त उकळी आली, पण मी ह्याला झाकण घालते, कारण की मला लवकर भाजी शिजवायची, जास्त उशीर झाला अगोदर. एक उकळी आल्याच्या नंतर कधी पण ह्याला झाकण घालून ठेवायचं आहे, एक उकळी यायच्या आधी नाही घालायचं. आणि आत्ता गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवला आहे. स्वतः ह्याला 3-4 मिनटं असं झाकण घालून ठेवायचं आहे. आणि मग 3-4 मिनटांनी बघूयात भाजी किती शिजली तर. आणि वाटली ना आपल्याला परत ही थोडीशी शिजायची राहिली तर अजून थोडीशी शिजून द्यायची. सो तोपर्यंत आता मी भांडे घासते, सगळा किचन कट्टा आवरून घेते. सो 2-3 मिनटं झाले, तर मी ह्याचं झाकण काढून एकदा चेक करूयात आपण. मला वाटतं की अजून ह्याला वेळ लागेल. सो अजून आपण ह्याला ना झाकण घालून 2-3 मिनटं कमी गॅसवरती आता ह्याला ठेवूया थोडा वेळ. सो बघू शकता आपली वांग्याची भाजी मस्त झालेली आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.
आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा.